श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, होलिका दहन हे 24 मार्चला होणार आहे. होळीला शिमगा देखील म्हटले जाते. होळीच्या दिवशी अपप्रवृत्तींना नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्सव साजरा करणारा हा सण आहे. खरे तर जुने जे वाईट असेल ते सोडून नव्याचे स्वागतासाठी सिद्ध होण्याचा हा सण आहे. वास्तुशास्त्रात देखील होळीला विशेष महत्त्व आहे. होळीपूर्वी घरात आणा या वस्तू. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लगेच सबस्क्राइब करून लाईक करा. चला पाहूयात वास्तुशास्त्राप्रमाणे होळीला कोणत्या वस्तू घरी आणाव्यात. आपल्या श्री स्वामी समर्थांसाठी एक लाईक व सबस्क्राइब करून टाका. तोरण. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी आपण दरवाजावर आंब्याचे तोरण लावतो. आपण आंब्याच्या पानांचे, झेंडूच्या फुलांचे तोरण लावतो. असे तोरण लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. दारात तोरण लावल्याने घरात माता लक्ष्मीचे आगमन होते. त्यामुळे होलाष्टकापासून ते शिमग्यापर्यंत दरवाजाला तोरण लावावे. बांबूचे रोप. वास्तुशास्त्रात बांबूचे रोप हे सकारात्मक ऊर्जेचा सर्वोत्तम स्रोत मानले जाते. होळीपूर्वी घरामध्ये बांबूचे रोप आणावे. यामुळे सर्व नकारात्मकता दूर होऊन घरात सुख समृद्धी वाढते. पुढे जाण्याआधी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करून लाईक करा. चांदीचे नाणे. होळीची खरेदी करताना चांदीचे नाणे नक्की विकत घ्या. चांदीच्या नाण्याची पूजा करून लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. असे केल्यास तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतात. कासव. वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मात कासव पवित्र मानले जाते आणि धातू शुभ मानले जाते. अशा परिस्थितीत तुम्ही होळीच्या दिवशी घरासाठी धातूपासून बनवलेले कासवही आणू शकता. कासवाच्या पाठीवर श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र असायला हवं. धातूचे कासव घरी आणून तुम्ही ते पूजेच्या ठिकाणी ठेवा. यामुळे घरात लक्ष्मीचा वास करते असे मानले जाते. कासव धातूचे असल्याने ते पाण्यात ठेवू नये. तर या काही होळीसाठी वास्तू टीप होत्या. अशाच नवीन वास्तू टीप व माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करून लाईक करा. पुन्हा भेटू नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.